शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये थेट कोकणातून। मंडळी, आज आहे दसरा आणि दसऱ्यानिमित्त सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी, कोकणामध्ये पण दसरा हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। मंडळी, दसऱ्यानिमित्त मी आज आलो आपल्या गावी आणि गावी येण्याचं कारण हेच आहे की दसऱ्यानिमित्त आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवतांची पूजा केली जाते आणि आपलं कुलदैवत असेल, ग्रामदैवत असेल, प्रत्येकाची पूजा केली जाते। मंडळी, जस्ट माझी आता पूजा आटपलेली आहे आणि मी पण घट बसवला आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने घट बसवला जातो गावच्या ठिकाणी आणि आपल्या कोकणामध्ये। तर मंडळी, जास्त वेळ न घेता तुम्हाला पूजा कशी केली ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कोकणात आल्यानंतर बघा, समोर चूल आणि तिथे बसून असे चहा पिण्यात मजा असते, हा तर रोजचाच डायलॉग असतो। पण मंडळी, खूप प्रसन्न वाटतं की बाबा चहा घेऊन आपल्या चुलीसमोर बसून चहा पिणं, जुन्या आठवणी जागे होतात। ओढ लागली लागली ग माझ्या देवाची ग, पायाच्या पावलांना राहट गावली ग। आता मी आपल्या घराच्या समोर उभा आहे आणि हा सगळा समोर जो दिसतोय तो गावचा नजारा आहे। सो मंडळी बघा, एकदम आपल्या घरापासून कसा गाव दिसतो। मंडळी, मम्मीने बघा घराच्या शेजारी अशी ही गोंड्याची लागवड केलेली आहे आणि सुंदर प्रकारे ही गोंडळे बघा कसे एकदम मस्त वाटतात ना। मंडळी, दसऱ्यानिमित्त आपण ज्या वर्षभरात ज्या ज्या वस्तू आपल्या कामासाठी वापरतो त्यांची देखील पूजा केली जाते। सो तुम्हाला मी ती पण दाखवतो। कोकणात आता भात कापणीची सुरुवात झालेली आहे आणि हे बघा, इथे समोर आपल्या शेतामध्ये हे भात कापून ठेवलं आहे। आता हे भात कापून सुकवणार आणि त्यानंतर याला जोडायला घेऊन जाणार। बघा,
पाहिलीत ते आपल्या गावातील सुंदर असे फुटेज होते व्हिडिओ. हे पाहिलं का, ओळखलं का काय? ह्याला आमच्याकडे कोकणामध्ये पानमोडे बोलतात. याच्यामध्ये तांदळाचं पीठ, आपले तवसे म्हणजे काकडी असं कॉम्बिनेशन करून हा असा मेनू मस्तपैकी तयार होतो. कोकणातील आवडीचा विषय.